महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीसाठी आतापर्यंत 3 वेळा TAIT म्हणजेच शिक्षक अभियोग्यता परीक्षा घेतली आहे आणि या अभियोग्यता परीक्षेच्या मार्कानुसारच शिक्षक भरती केली जाते. आतापर्यंत झालेल्या या 3 TAIT अभियोग्यता परीक्षेमध्ये 2017, 2022 आणि 2025 या 3 परीक्षेच्या मार्कांचा तुलनात्मक तक्ता इथे देण्यात आलेला आहे. यामध्ये 2017च्या TAIT मध्ये 180+ गुण असणारे विद्यार्थी होते 0. तेच 2022च्या परीक्षेत विद्यार्थी होते 2. 2025च्या परीक्षेमध्ये ते विद्यार्थी आहेत 12. 170+ गुण असणारे 2017 मध्ये 1 विद्यार्थी होता. 2022 मध्ये 35 विद्यार्थी होते, तर 2025 मध्ये ते 118 विद्यार्थी आहेत. 160+ गुण असणारे 2017 मध्ये 3 विद्यार्थी होते. 2022 मध्ये 128 विद्यार्थी होते, तर 2025 मध्ये ते 559 आहेत. 150+ गुण असणारे 2017 मध्ये 153 विद्यार्थी होते. 2022 मध्ये 331 विद्यार्थी होते. 2025 मध्ये 1672 विद्यार्थी आहेत. 140+ गुण असणारे 2017 मध्ये 853 विद्यार्थी होते. 2022 मध्ये 779 विद्यार्थी होते, तर 2025 मध्ये 4651 विद्यार्थी आहेत. 130+ गुण असणारे 2017 मध्ये 5007 विद्यार्थी होते. 2022 मध्ये 2201 विद्यार्थी होते, तर 2025 मध्ये 11320 विद्यार्थी आहेत. 120+ गुण घेणारे 2017 मध्ये 12007 विद्यार्थी होते. 2022 मध्ये 6458 विद्यार्थी होते, तर 2025 मध्ये 24717 विद्यार्थी होते. 110+ गुण घेणारे 2017 मध्ये 23112 विद्यार्थी. 2022 मध्ये 14282 विद्यार्थी. 2025 मध्ये 47405 विद्यार्थी. तर 100+ गुण असणारे 2017 मध्ये 49884 विद्यार्थी. 2022 मध्ये 37764 विद्यार्थी, तर 2025 मध्ये 77041 विद्यार्थी एवढी मोठी संख्या आहे. एकंदरीत या तक्त्याचे विश्लेषण पाहता 2025 मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये खूप वाढ झालेली आहे. त्यामुळे पुढील शिक्षक भरतीसाठी ज्यावेळी जाहिरात निघेल त्यावेळी शिक्षक भरतीचे मेरिट हे खूप हाय जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र शासनाच्या 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या शासन निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल असून या याचिकेचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. सदर याचिकेचा निकाल जर शासनाच्या बाजूने लागला तर भविष्यात शिक्षक भरती निघणे मुश्किल आहे. या शिक्षक भरती जर निघालीच तर अत्यल्प जागा निघतील आणि या शिक्षक भरतीचे मेरिट 140च्या वरती असू शकते. आशा करूया की हा निकाल हा शासनाच्या बाजूने न लागता गोरगरीब, गरजू, सर्वसामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या बाजूने लढणाऱ्या समुदायाच्या बाजूने लागावा व भविष्यातील शिक्षक भरती सुरळीत पार पडावी एवढीच अपेक्षा आपण यासमयी ठेवू शकतो. धन्यवाद. यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.